हॅलो, मी मेघा तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तुम्ही ह्यापूर्वी एक व्हिडिओ मी अपलोड केला होता की मी वाशी मार्केटला गेले होते आणि व्लॉगिंग व्हिडिओज हे बनवण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या गॅजेट्स लागतात, काही महत्वाचे टूल्स लागतात. तर ते टूल मी खरेदी केले होते, पण मला अक्कलकोट आणि तुळजापूरला जावं लागलं, त्याच्यामुळे मला तेव्हाच्या तेव्हा ते दाखवता आले नाही. आणि तिकडनं आल्यानंतर पण माझ्या ऑफिसमध्ये MSCITच्या मुलांची एक्झाम होती, त्यानंतर मार्गशीर्षचा गुरुवार, त्यानंतर बऱ्याच एका लग्नाला जावं लागलं, त्यामुळे सेकंड पार्ट यायला थोडा उशीर झाला. तर आज आपण बघणार आहोत की मी वाशी मार्केटवरनं व्लॉगिंग साठी काय काय गोष्टी आणलेल्या आहेत, काय काय टूल्स आणलेले आहेत. तर आज मी वाशी मार्केटवरनं काय काय आणलेलं आहे रिझनेबल रेटमध्ये, त्या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यांचं रेटही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर मी जिकडनं ती वस्तू घेतलीये त्या दुकानाची नाव आणि त्या व्यक्तीचं नाव, ज्यांनी आम्हाला हे सगळं एक्सप्लेन केलं व्यवस्थित, त्यांचं नाव सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर जर तुम्हाला सुद्धा अशा गोष्टी घ्यायच्या असतील तर तुम्हाला माझ्या व्हिडिओची नक्कीच मदत होईल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली जी मी वस्तू आणलेली आहे ती आहे स्मार्टफोन. हा मी घेतलेला आहे गॅलेक्सी S24 FE अँड्रॉइड फोन. या फोनची कॅमेरा क्वालिटी खूप छान आहे. हा S24 FE फोन खूपच छान आहे, याची कॅमेरा क्वालिटी खूप छान आहे आणि म्हणजे ईच अँड एव्हरी डिटेलिंग तुम्ही या कॅमेराने खूप छान पद्धतीने करू शकता या फोनने. त्यामुळे मी हा फोन रेकमेंड करेन की हा फोन खरंच चांगला आहे. आणि जर तुम्ही वाशी मार्केटला फोन घ्याल तर हा फोन कॅशवर घ्याल तर 52,000 पर्यंत हा फोन मिळतो. कारण महत्वाची गोष्ट म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतेय तर त्यासाठी माईकची खूप गरज आहे. कारण जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आजूबाजूचा बॅकग्राऊंड आवाज खूप असतो, त्यामुळे आपण जे प्रेक्षकांना सांगायचंय ते आपल्याला व्यवस्थित सांगता येत नाही. माईक असेल तर ते व्यवस्थित रेकॉर्ड करता येतं, व्यवस्थित आपण ब्लॉग करू शकतो. त्यामुळे हा मी बोट्रोनिक्सचा -7 हा माईक घेतलेला आहे. त्याचा हे बघा, हा मी आता लावला आहे म्हणून हा अशा पद्धतीचा माईक आहे. हे बघा, तुम्ही याच्यावर चित्र पण बघू शकाल आणि हा रिसिव्हर आहे आणि हा माईक आहे. तर हा माईक तुम्ही हातात घेऊनही बोलू शकता किंवा तुम्ही हा असा कॉलरला लावून टाकायचा आणि तुम्ही तुमचे दोन्ही हात मोकळे, तुम्ही कसंही एक्सप्लेन करू शकता. तुम्ही बाहेर जर व्लॉग करत असाल तर ते पण व्यवस्थित प्रेक्षकांना आवाज क्लिअर आला पाहिजे, तर ते काम माईक शिवाय होणार नाही. त्यानंतर दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे पॉवर बँक. कारण आपण बाहेर जातो, मोबाईल चार्ज जरी असला तरी आपण व्लॉग करताना बरीच बॅटरी आपली ड्रेन आउट होते, त्यामुळे पॉवर बँक असणं खूप गरजेचं आहे. तर ही पण मला बोलायलाच गडबड होते. पोर्ट्रोनिक्सचं बॅटरी बँक घेतलेली आहे मी. हे बघा, आणि मला याचा शेप इतका आवडला ना, असा कॅमोन मॅग्नेट थ्रू पण चार्ज होऊ शकतो, वायर थ्रू पण होतो, पण मॅग्नेट थ्रू सुद्धा आपला फोन चार्ज होऊ शकतो. त्याच्यामुळे हा सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे. कारण मग कधी कधी काय होईल ना, एडिटिंग मध्ये आपण अगदी 1 तासाचे व्हिडिओ आपण 10 मिनिटात दाखवतो, पण शूट तर आपण तासभर करतोय ना. मग त्यासाठी कधी कधी जर चार्जिंग नसेल तर मग गडबड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही व्लॉग करताय तर ही गोष्ट तुमच्याकडे असणं गरजेची आहे. आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही सेल्फी स्टिक. ही बघा, ही एक अशी लॉक सिस्टम आहे. हे बघा, इथे तुम्ही फोन लावू शकता. हा हॉरिझॉन्टल फोन लावायचा असेल, व्हर्टिकल फोन लावायचा असेल तर ही अशी फिरते वरची चकती, आणि असं सुद्धा होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ही घेऊन तुम्ही जर तुम्ही बाहेर जात असाल तर हे असं पकडून तुम्ही शूटही करू शकता. हे बघा, स्टेबल राहतो फोन आणि व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला रेकॉर्ड करता येतं, बॅक कॅमेराने फ्रंट कॅमेराने दोन्ही. आणि दुसरी एक महत्वाची फीचर्स याच्यामध्ये असं आहे ना की हे ऍज अ ट्रायपॉड पण तुम्ही काम करू शकता. हे बघा, हे ऍज अ ट्रायपॉड पण तुम्ही काम करू शकता. आणि ह्याला हा ब्लूटूथचा रिमोट आहे, म्हणजे जरी तुम्ही लांब कुठे काम करत असाल तर तुम्ही या ब्लूटूथच्या साह्याने तुम्ही हे ऑपरेट करू शकता. व्हिडिओ पॉज नाही करता येत या ब्लूटूथने, कटच होतो, पण तुम्ही एक प्रॉपर शूट करू शकता
एखादी सेगमेंट. तर हा सुद्धा अत्यंत गरजेचा आहे. हा तुम्ही ट्रायपॉड म्हणून पण वापरू शकता आणि सेल्फी स्टिक म्हणून पण वापरू शकता. तुम्हाला कुठे बाहेर व्लॉग करायचा असेल तर तुम्ही हे चांगलं ऑप्शन आहे. आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा ट्रायपॉड. हा असणं गरजेचंच आहे. जर तुम्ही घरी शूट करताय किंवा तुम्ही बाहेर शूट करताय, बाहेर शूट करायचं असेल तर तुमच्याकडे सेल्फी स्टिक आहे, पण जर तुम्ही घरी शूट करताय किंवा एखादी गोष्ट तुम्ही दाखवायचंय, तुम्ही बाल्कनीत आहात किंवा तुम्ही किचन मध्ये आहात किंवा तुम्ही देवघरात आहात, तर हा ट्रायपॉड तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे. जर हो ह्या ट्रायपॉडची क्वालिटी मला खूप आवडली. लास्ट टाइम मी उल्हासनगरला गेले होते ट्रायपॉडसाठी, पण मला नाही आवडला. पण हा ट्रायपॉड खरंच, हे बघा, हा तर आत्ता माझ्या हाईटला आलेला आहे, माझ्या हाईटला आलेला आहे. आता हे बघा, माझ्या हाईटच्या आता इतका वर गेलाय. आणि ह्याला कसं आहे ना, हे एवढं झाल्यानंतर हा लॉक होतो. इथे एक स्क्रू आहे, हा बघा, इथे हा नॉब आहे, या नॉबने हा टाईट होतो. ऍक्च्युली हे जे आहे ना, ह्याने पण टाईट होतो, पण आता हा मी मॅक्झिमम हाईटला केलेला आहे ना, त्याच्यामुळे तो होत नाहीये. आणि हा, हे बघा, दिसतंय का बघ जरा, सगळीकडे कॅमेरा तुमचा फिरतो. हा इथे कॅमेरा लावायचा आणि हे लॉक करायचं आणि तुमचा हा ट्रायपॉड शूटिंगसाठी रेडी आहे. इकडनं हा लूज किंवा आता हा टाईट झालेला आहे, इकडनं पण आहे बघा. ठीक आहे. तर हा ट्रायपॉड अविश्वसनीय किमतीमध्ये आम्हाला मिळाला आहे. ह्याच्यापेक्षा 2-3 क्वालिटी कमी उल्हासनगरला आम्ही बघितलं होतं, पण तो आम्हाला 2400 रुपये सांगितला होता. पण हा इतका हेवी ड्युटी, तुम्हाला दिसेल ह्याचे लेग्स किती हेवी आहेत आणि खूप चांगली बॉडी आहे याची, स्टडी आहे. हा जरा पण हलत नाही कॅमेरा, त्यामुळे हा मला फक्त आणि फक्त 2200 रुपयात मिळालेला आहे. तर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाशी मार्केटला नक्की जा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या दुकानाचा पूर्ण पत्ता देते आणि ते जे तिथे एक्झिक्युटिव्ह होते त्यांचंही मी कार्ड तुम्हाला डिस्प्ले करते या व्हिडिओच्या शेवटी. तर तुम्ही नक्की त्यांच्याकडे जा आणि तुम्ही ह्या वस्तू तिकडनं घेऊन या. खरंच जर तुम्ही युट्यूबर बनायचा विचार करताय, ब्लॉगिंग करताय, व्हिडिओ करताय, तर तुम्हाला ह्या ज्या मी वस्तू दाखवल्यात त्या मिनिमम वस्तू की ज्या गरजेच्या आहेत त्या तुमच्याकडे असल्याच पाहिजे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे, गिम्बल्स आहेत त्यांच्याकडे, ते गिम्बल आलं, त्यानंतर अजून बरंच काय 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 आहे. तर गिम्बल पण घ्यायचा मी विचार करते, पण मी विशेष असं व्लॉग नाही करत बाहेर जाऊन वगैरे, त्यामुळे मी सध्या तो आयडिया ड्रॉप केलाय. कारण मी सुद्धा तुमच्यासारखी नवीनच युट्यूबर बनायचा प्रयत्न करते. त्यामुळे आता जसजसं माझी कॉन्फिडन्स लेवल अप होईल तशा मी एक एक वस्तू घेईन. पण ह्या ज्या बेसिक नेसेसरी गोष्टी आहेत त्या आपल्याकडे असायलाच हवं असं मला वाटतं. म्हणून म्हटलं हा सगळा व्हिडिओ, या सगळ्या वस्तू तुमच्यासोबत मी शेअर केल्या पाहिजेत, म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल. कारण बऱ्याचदा काय होतं ना, जेव्हा तुम्ही विचार करता की युट्यूब चॅनल चालू करायचं का, तर बरीच जण काय म्हणतात की अरे एवढी इन्व्हेस्टमेंट कशाला करायची, पहिले युट्यूब कडनं पैसे येऊ द्या, त्याच्यानंतर आपण एक एक वस्तू घेऊ. पण असा विचार करणं चुकीचं आहे. कुठलंही काम करायचं असेल ना तर त्याच्यात क्वालिटी येणं खूप गरजेचं आहे आणि क्वालिटीसाठी थोडी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करणंच आहे. पैसे येतील किंवा नाही येणार तो तर आपण नंतरचा भाग आहे, पण आपलं काम उत्तम कसं होईल हे पाहणं आपलं काम आहे. त्यामुळे ते काम आपल्याला उत्तमच करायचं आहे. त्यामुळे ह्या बेसिक गॅजेट्स आपल्याकडे असल्या पाहिजेत. फार काही महत्वाचं नाहीये. हा, आपले सबस्क्रायबर वाढतील, आपले व्हिडिओ लोकांना आवडतील, पण ते केव्हा आवडतील, जेव्हा आपल्या व्हिडिओची क्वालिटी चांगली असणार आहे तरच आपले सबस्क्रायबर पण वाढतील आणि आपल्याला लोकांच्या भाषेत पैसे यायला सुरुवात होईल. पैसे आल्यानंतर तर आपण अजून काही घेऊ शकतो, बरंच काही, पण इनिशियल इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे करण्यासारखी आहेच ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल, तर जर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
आणि आता पुढचा व्लॉग येणार आहे तो म्हणजे तुळजापूर दर्शनचा. थोडं उशिराने व्लॉग येत आहेत, पण सगळं दाखवते, सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते, म्हणून थोडं उशीर लागतोय. तर तेवढं समजून घ्या आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरोगी राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.